हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि भरपूर प्रोटीन असलेली टिक्की। त्यासाठी चणे घेतलेले आहेत, दिवसभर भिजवलेले, रात्री पाणी काढून टाकलं आणि मूड आणण्यासाठी चाळणीत ठेवलेले। दुसऱ्या दिवशी छान मूड आलेत त्यांना। सो आता हे आपण कुकरमध्ये घालून घेणार आहोत आणि 4 शिट्या करून घेणार आहोत। सो कुकरमध्ये घातलेत, पाणी घालायचं आहे, चणे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये। शिट्टी लावून आपण 4 शिट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे। त्यानंतर एका कढईमध्ये मी पाणी उकळत ठेवले। पाणी उकळायला लागलं की त्यामध्ये आपण मशरूम घालायचे आहेत। मशरूम स्वच्छ धुवून घेतलेले आणि ते याच्यात घातलेत। त्यानंतर एक 10 मिनिटं त्यांना उकळून द्यायचे। 10 मिनिटं झाले की आपण हे मशरूम्स काढून घेणार आहोत। सो ब्लांच करून घेतलेत त्यांना आपण, ते मिक्सरमध्ये घालून आपण बारीक वाटून घ्यायचे आहेत। सो आता मिक्सरमध्ये घातलेत आणि त्याची पेस्ट करून घेतली आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये हे चणेसुद्धा आपण घालायचे आहेत। 4 शिट्या झालेल्या आहेत, चणे छान शिजून निघालेले आहेत। त्यांनासुद्धा मी घातलं आहे। पाणी सगळं काढून टाकायचं आहे, फक्त चणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते सुद्धा वाटून घेतलेले आहेत। पाणी न घालता वाटलेलं आहे सगळं। त्यानंतर आपण हळद घातलेली आहे, लाल तिखट घालायचं आहे। मला 2 चमचे लाल तिखट लागलं कारण चणे जास्त आहेत। सो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर कॉर्नफ्लोअर घातलं आहे 2 चमचे, आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत। कॉर्नफ्लोअर अगदी कमी लागतं, जसं लागेल तसं घाला। मशरूम्सला पाणी सुटतं, त्यामुळे जर कॉर्नफ्लोअर लागलं तरच घाला। मला 2 चमचे लागलं। त्यानंतर अशा टिक्की बनवून घ्यायच्या आहेत। या सगळ्या टिक्की रेडी करून तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, आयत्या वेळी तुम्ही शॅलो फ्राय करू शकता। सो फ्राईंग पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे आणि या टिक्की दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। डब्यासाठी करणार असाल तर रात्री तुम्ही टिक्की बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी शॅलो फ्राय करून मुलांना डब्यात देऊ शकता। अतिशय हेल्दी आहेत। प्रोटीन्स चण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स खूप असतात आणि मशरूम्स जर कोणी खात नसेल तर अशा प्रकारे तुम्ही मशरूम खाऊ शकता। आतमधनं टिक्की ही मऊ असते, मशरूम्समुळे सॉफ्ट राहते आणि वरनं क्रिस्पी होते। नुसते चण्याचे सुद्धा तुम्ही बनवू शकता, पण ते थोडे ड्राय होतील। मशरूम घातल्यामुळे ते आतनं सॉफ्ट राहतात आणि वरनं क्रिस्पी होतात। याला तुम्ही वेज गलोटी कबाबसुद्धा बोलू शकता, जे वरनं क्रिस्पी असतात आणि आतमध्ये अगदी मऊसूद लागतात। सो नक्की ट्राय करून बघा।